वाल्मिक कराडबाबत अजितदारांना काही वाटत नाही याचं मला शल्य. अजित पवारांनी परखड निर्णय घेतले पाहिजेत असं विजय शिवतारे म्हणाले. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शिवतारेंनी वक्तव्य केलं. विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका अजित पवारांनी घेतली पाहिजे. अजित पवारांनी सर्वसामान्य माणसांमध्ये बोललं पाहिजे असं शिवतारे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं, परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही. थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे, तो परखड आहे. परखडपणे त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. दादा असं म्हणतात की धनंजय मुंडेंचा आणि या प्रकरणाचा दुरान्वय समन्वय नाही. दादा काय पोलीस ऑफिसर नाही आहेत ना, ते तर असं जर तुम्ही बोलत असाल, असं आहे की राजकीय दृष्ट्याला राजकीय रंग लावू नये हे नक्की आहे. मी त्यांना एवढंच म्हणतोय की धनंजय मुंडेंबद्दल मी बोलणार नाही. मी एकच म्हणतो की नेक्सस जे तयार झालं नाही, ही विषवल्ली जी तयार झाली आहे ना, ती विषवल्ली मोडण्यासाठीची भूमिका दादांनी घेतली पाहिजे. मग ती कशी घ्यायची ते त्यांनी ठरवावं. पण आता दादांनी सर्वसामान्य माणसात येऊन जरा बोलावं.